गुड मॉर्निंग. सकाळची सुरुवात ही भूतचाळे करून झाली. होय, भूतचाळे. एका इव्हेंटला जायचं म्हणून मास्क लावलं होतं आणि त्याचसोबत नेलपेंट लावता येत नव्हतं, तरी असफल प्रयत्न केला आणि आवडलं नसल्या कारणानं कॅबमध्ये जाता-जाता ते रिमूव्ह करून टाकलं. शरण्याला अपर्णाकडे सोडलं आणि ती वरूनच मला सांगत होतीस, की "भारी दिसतीयेस तू." बाय द वे आज मी निघाली होती एका इव्हेंटला. सई ताम्हणकरच्या बुलबुल राणी मूव्हीच्या प्रीमियरसाठी. इथे तिच्याशी छान भेट झाली आणि या इव्हेंटसाठी मला क्षितिजाने इन्व्हाईट केलं होतं. थँक सो मच क्षिती. तुम्ही हा मूव्ही नक्की बघा. इथे एका सेलिब्रिटीला भेटायला मी गेली खरं, पण माझा सेलिब्रिटी मूव्हमेंट कॅप्चर झाला इथे आणि मला खूप भारी वाटतंय. इथं मला ओळखणाऱ्या कित्येक लेडीज होत्या, ज्या माझं स्ट्रगल पाहतायत, माझं अकाउंट पाहतायत, माझ्यावरती आणि शरूवरती आजपर्यंत मला न भेटताही प्रेम करतात. तुम्हा सर्वांना भेटून खूप छान वाटलं. सगळे मोमेंट्स कॅप्चर केले त्यासाठी सावी. आता साडी घातलीच आहे आणि एवढं आवरलंच आहे, तर एखादं सुंदरसं शूट करूया म्हणून सोनाला फोन केला आणि एका फोनवरती ती तिच्या गोडुलीला घेऊन आली सुद्धा. बाकी मागील काही व्हिडिओजवरती एका ताईची कंटिन्यू कमेंट येते, की "बाई पोरगी सोडून बरे फिरते हे बाई, आम्हाला तर घास जात नाही पोरं सोडून." तर ताई एक सांगते, की "मलाही अगं हौस नाहीये माझं बाळ घरी सोडून जायची. पण कसं आहे ना, की तुझ्या घरी कमवणारं कोणीतरी असेल, पण माझ्या मुलीची फी असेल, हॉस्पिटल असेल, माझा घर खर्च असेल, या गोष्टींसाठी शूट असेल किंवा काही इव्हेंट असतील, ज्याच्यातून 4 पैसे आम्हाला भेटतात, ज्याच्यावरती आमचं घर चालतं, त्यासाठी मला बाहेर जावं लागतं. कदाचित तुला काळजी असेल, की ती दिसत नाही, पण काय आहे ना, की तिचं डेली शेड्यूल, त्यानंतर आता पाऊस आहे, एवढं ट्रॅव्हलिंग, या सगळ्यांमध्ये मला तिला त्रास द्यायला आवडत नाही आणि थोड्या वेळाचा प्रश्न असतो, तेवढ्यापुरतं मी तिला तिच्या माऊकडे सोडून जाते, जी माझ्यापेक्षाही तिच्यावरती खूप जास्त प्रेम करते. सो तुझ्या काळजीसाठी खरंच थँक बाकी कमवणारी मी एकटी आहे, त्यामुळे मला हे करावं लागतं. मला नाईलाज आहे अगं, घे समजून. असो, आज मी खूप खुश आहे. माझ्या घरामध्ये ही अशी एक छोटीशी वस्तू आली. एक वेळ होती, जेव्हा वेळेला कपडे नव्हते आणि आज कपडे धुवायला वेळ नाहीये, म्हणून हा सगळा आटापिटा. चलो, तुम्ही असंच प्रेम करत राहा आणि लवकरच आपली 2,00,000ची फॅमिली कंप्लीट होतीये. त्यासाठी तुम्हाला सुद्धा काँग्रॅच्युलेशन्स, कारण तुम्ही माझ्यासोबत या माझ्या जर्नीचे समान हिस्सेदार आहात. थँक सो मच तुम्हा सगळ्यांच्या सपोर्टसाठी. आय लव्ह यू.